मोठी बातमी समोर येते। ताप्ती गंगा एक्सप्रेस मध्ये प्रवाशांवर जीवघेणा हल्ला झालाय। 2 प्रवाशांवर चाकू हल्ला झालाय। नंदुरबार मधील ही धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे। या चाकू हल्ल्यात 2 प्रवासी जखमी झालेत। बसण्याच्या जागेवरून हा वाद झाला होता। जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल माळी यांच्याकडून। विशाल, एक्सप्रेस मध्ये हा हल्ला झाला, यात 2 जण जखमी झालेत, काय अधिक माहिती? दुपारी चेन्नईहून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेस मधील 2 प्रवाशांमध्ये हा बसण्याच्या वादावरून वाद झाला आणि या वादाचे पडसाद नंदुरबार रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर या प्रवाशांनी काही आपल्या सहकारी मित्रांना बोलवून या दोघा प्रवाशांवर चाकूने हल्ला केल्याने या ठिकाणी 2 प्रवासी हे जखमी झाले आहेत। या प्रवाशांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून संबंधित हल्लेखोरांचा तपास पोलीस यंत्रणा करत आहेत। यामुळे ताप्ती गंगा एक्सप्रेस जोधपूरकडे जाण्यासाठी तब्बल अर्धा तासाने रवाना झाली। नक्कीच, त्यामुळे नंतर ही एक्सप्रेस रवाना झाली। मात्र रेल्वे प्रवाशांचा यावरती आता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? आपण या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी या ठिकाणी हल्लेखोरांचा तपास लवकरात लवकर सुरू करून त्यांना अटक करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे। नक्कीच, त्यामुळे आरोपीचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।